काही माणसं काही काम काही दिवसात करतात, तर काही माणसं काही काम किती दिवसात करतील, अशा स्वरूपाचे प्रश्न. याला म्हणतो आपण चेन रूलवर प्रश्न. असाच एक प्रश्न विचारला एमपीएससी कंबाईन मध्ये. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. विटा बनवणे हे काम आहे. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? आता याचा एक फॉर्म्युला आहे. M1 D1 T1 भागिले W1 बरोबर M2 D2 T2 भागिले W2. आता याच्यामध्ये M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, T म्हणजे टाइम, दररोज किती तास काम करतात, आणि W म्हणजे काम. ही पहिली कंडिशन झाली. आणि तर नंतरची ही दुसरी कंडिशन झाली. बघा, तर नंतर जे पण असणार ते इथे वापरायचं असतं. 6 मजूर, आता 6 मजूर म्हणजे ती माणसंच आहेत ना काम करणारे. 6 मजूर 4 दिवसात, आता 4 दिवस म्हणजे D1 झालं. 4 दिवसात 9600 विटा बनवतात. विटा बनवणं हे काम आहे, ते नेहमी छेदामध्ये असतं. 9600 बरोबर. तुम्ही म्हणा सर T1 नाही दिलाय, इथं पण T1 नाही देणार, इथे पण T2 नाही देणार, हे लक्षात ठेवा. तर नंतर 18 मजूर, बघा 18 मजूर इथे येणार, 18 मजूर गुणिले 2 दिवसात, आता 2 वर येणार, किती विटा बनवतील म्हणजे किती काम करतील. इथे डायरेक्ट प्रश्नचिन्ह लिहितो. सोडूया आता आपण हे. प्रश्नचिन्ह गुणिले 6 गुणिले 4. बघा 6 गुणिले 4 गुणिले प्रश्नचिन्ह, हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा असतो बरोबर. 9600 गुणिले 18 गुणिले 2. आता प्रश्नचिन्ह बरोबर, हे 6 आणि 4 खाली येणार. 9600 गुणिले 18 गुणिले 2 भागिले 6 गुणिले 4. आता बघा 6 एके 6, 6 त्रिक 18. नंतर इथे 4 एके 4, इथे 4 दुने 8, 4 चौक 16, 2400. 2400 गुणिले 3 दुने 6. आता बघा 2400 त्रिक 72, 72 दुने 144, 144 वर 2 शून्य म्हणजे 14400, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे, उत्तरापर्यंत पोहोचताच. M1 D1 T1 आपण W1 बरोबर M2 D2 T2 आपण W2. फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.